नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 34 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर आपल्या या रामकृष्ण हरी मराठी वाहिनीला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 34 रुद्राध्याय महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पती पत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशरांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुक्कुट मरकट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, मग ऐक. तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाले आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनेला वज्रघातासारखे वाटले. तो एकाएकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशरांचे पाय धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशर मुनींनी त्या भद्रसेनेला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा. त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतःच शंकरांनी सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रीयापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात. मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाही. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो. तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. यासाठी भगवान शंकरांवर 10,000 रुद्रवर्तनांनी अभिषेक कर.
100 घटांची स्थापना कर, त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलांवर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्षे जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. शंकरावर अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्र अनुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशर मुनींनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्र अक्षदा त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. पराशर मुनींना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकरांचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशरांना महाआसनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करतात, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, तू भद्रसेनाच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्राला 12 वर्षे आयुष्य आहे असे लिहिलेले आहे. हे खरे मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्राक्ष अनुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यमवीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पती पत्नीला ही कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्र अनुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्री गुरूंचे रुद्रावर फार मोठे प्रेम आहे. श्री गुरु रुद्रस्वरूप आहेत, म्हणून रुद्रध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34वा समाप्त झाला. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात रुद्राध्यायाचा महिमा वर्णन केलेला आहे. रुद्राध्याय यजुर्वेदा अंतर्गत असून त्याचे नमक व चमक असे 2 भाग आहेत. जगत्कारण ब्रह्मतत्वालाच रुद्र अशी संज्ञा आहे. रामकृष्ण वासुदेव इत्यादी संज्ञा त्या सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मालाच आहेत. एकनाथी भागवतात श्री कृष्णाविषयी सांगताना म्हटले आहे, जगाचे माया मुख्य कारण, कृष्ण मायेचेही निज कारण. जे स्वरूप सच्चिदानंद घन त्यांची संज्ञा श्रीकृष्ण नामाची. असे हे अद्वैत परब्रह्म निर्गुणातून सगुणात आले की त्याचे गुणधर्म निरनिराळे होतात.
निर्गुणात पाप नाही, पुण्य नाही, धर्म नाही, अधर्म नाही. ते पाप पुण्य व धर्माधर्म विवर्जित आहे. त्यात दया, वात्सल्य इत्यादी गुणधर्म नाहीत. अशा स्वरूपाच्या ठायी साधू प्रतिपालन व दृष्ट निर्दालन हे कोठून असणार? हे सर्व गुणधर्म स्वगुण स्वरूपात येतात. त्या निर्गुण ब्रह्मतत्वातून ओंकार शब्द निघाला. त्यानंतर त्याच्या 52 मातृका व परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी झाल्या. वैखरीतून वेदाची अभिव्यक्ती झाली. या विषयावर एकनाथांनी भागवतात अध्याय 21 मध्ये 406 ही ओवी आहे. श्लोक 36-37 वरील टीकेत ओंकारानंतर क्रमाक्रमाने वैखरी वाणीपर्यंत सृष्टी कशी झाली तिचे सुंदर वर्णन केलेले आहे. यात शुद्ध वेग कशाला म्हणतात याबद्दल आपले मत सांगितले आहे. ते महत्त्वाचे आहे. तात्पर्य: वेदांची उत्पत्ती ब्रह्मातून झाली. यजुर्वेदातील रुद्राध्याय हा पंचमहापातके जाळून टाकण्याचे सामर्थ्य असणारा शिवस्तुतिरूप भाग आहे. या अध्यायात ब्रह्मदेवाने आपल्या वक्षस्थलापासून धर्म व पाठीपासून अधर्म निर्माण केला असे म्हटले आहे. या बाबतीत हे लक्षात ठेवावे की सृष्टिकर्त्याने ज्याप्रमाणे सज्जन उत्पन्न केले त्याप्रमाणे दुर्जनही निर्माण केले आहेत. स्वर्ग केला तसा नरकही केला. सृष्टी केली, तिचे नियमही केले. तेच निसर्ग नियम होत. जो विवेकी असेल तो धर्माला धरून वागेल व सौख्य भोगेल. जो अधर्माने वागेल तो पापी दुःख भोगेल. हा नियमच आहे. सिद्धारूढ स्वामींचे एक विद्वान शिष्य वेदांत चंद्रिका नामक ग्रंथात या गोष्टीचा उत्तम खुलासा केला आहे. जग हे ईश्वराचे क्रीडास्थान आहे. सज्जन, दुर्जन, सुख, दुःख वगैरे सर्व द्वंद्वे क्षनिर्मितच आहेत. जगातील दुर्जन दृष्टपणा व संकटे आकस्मिक चुकीने किंवा यदुच्छेने प्राप्त झाली आहेत असे नाही, तर त्यांची आवश्यकता मानवास ईश्वर हेतू कळत नाही. इतकेच नाटकात रामायणा इतकेच रावण कुंभकर्णही पाहिजेत. सीता मंदोदरी इतक्याच या शूर्पणखाही पाहिजेत. भोजनातही गोड आंबट तिखट हे हवेच. त्यातल्या देहातही नाक, डोळे, कान, तोंड वगैरे इंद्रिये जेवढी आवश्यक तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त आवश्यक गुदद्वार व उपस्थद्रय आहेत. नव्हे त्यांचे कार्य बंद पडले तर चालणारच नाही. तशीच दुर्जनांचीही आवश्यकता आहेत. म्हणून देवाने त्यांना निर्माण केले आहे. म्हणूनच मनुष्याने सर्व जग ईश्वररूप पहावे. ईश्वरच सर्व शरीरात जीवरूपाने असतो. म्हणून भूतमात्रांचा द्वेष करू नये. दुर्जनांचे ईश्वर काय करायचे ते करील. पापांचा, दुष्कर्मांचा तिटकारा करायचा. दुर्गुणांपासून अलिप्त राहावे. परंतु पापी व दुर्गुणी पुरुष यांची किवच करावी. दुर्जनांचे परिपत्य करण्याचे काम आपण आपल्या अंगावर पडू नये. भद्रसेन राजाने रुद्राचा जो पाठ करवला तो अतिरुद्राभिषेक होय. रुद्राध्यायाची 11 वर्तने झाली की ती एकादशीनी. अशा 11 एकादशीनी म्हणजे लघुरुद्र. 11 लघुरुद्र म्हणजे महारुद्र होय व 11 महारुद्र म्हणजे अतिरुद्र होय. या अतिरुद्राने राजाच्या मुलाचा 12व्या वर्षाला असणारा मृत्यू टळला व त्याला 10,000 वर्षे आयुष्य मिळाले. रुद्राभिषेक करताना निरनिराळ्या कामनेनुसार जल, तेल किंवा उसाचा रस अभिषेकाकरता वापरावा. त्या द्रव्यांचे फळ काय ते पूर्वीच्या ऋषींनी दिव्य दृष्टीने शोधून काढून जीवांच्या कल्याणाकरता लिहून ठेवले आहे. हे शास्त्रीय शोधा इतकेच खरे आहेत. विधीपूर्वक आचरण केल्यास त्यांची ही प्रचिती येते. रुद्राध्याय म्हणताना प्रमाद झाल्यास पापच जास्त लागेल असे ब्रह्मदेवाने 67 आणि 68 या ओव्यांमध्ये म्हटले आहे. असे प्रमाद अश्रद्धेने घडत असतात. गीता अध्याय 17 श्लोक 28 मध्ये म्हटलेच आहे. अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान किंवा केलेले कोणतेही कर्म असत म्हटले जाते. ते इहलोकी व परलोकीही उपयोगी पडत नाही. हल्ली रुद्राची अनुष्ठाने होतात. त्यात एक ब्राह्मण म्हणतो व बाकीच ऐकतात. पण ते ऐकणारे ब्राह्मण कित्येक वेळा श्रवण न करता आपसात गप्पा मारीत असतात.
वर्तमानपत्रेही वाचतात, हसत खिदळतही असतात. हे आपल्यालाच फसवण्यासारखे नाही का? आपल्या पुण्याचा नाश मात्र त्यात होतो. यजमानाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे भावनेप्रमाणे फळ मिळेल ते निराळे. प्रथम शुद्ध भावना मनात स्थिर करण्याचा अभ्यास करावा. मग रुद्राचा पाठ शुद्ध स्वरयुक्त बिनचूक करण्याचा अभ्यास करावा. ध्वनिशास्त्राप्रमाणे मंत्राची शक्ती उत्पन्न झाल्या वाचून राहत नाही. मानसशास्त्राच्या नियमाप्रमाणे श्रद्धावंताला मंत्रानुष्ठानाचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही. मंत्राचा उच्चार शुद्ध होणे फार महत्त्वाचे. तसेच योग्य स्वरासहितही मंत्र म्हणणेही जरुरी असते. वेदातील व स्वरांत सूक्ष्म पण मोठा परिणाम करणारी शक्ती असते. या बाबतीत एक श्लोकही आहे. रुद्रसूक्तातील अर्थ फार व्यापक व विराट पुरुषाला आव्हान करणारा आहे. अर्थ समजून शुद्ध मनाने जगाच्या सर्वांच्या कल्याणासाठी त्याचे अनुष्ठान केल्यास शुभ संकल्पयुक्त मन प्राप्त होऊन कल्याण होईल. त्याने नूतन इष्ट प्रारब्ध निर्माण होऊ शकते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.